हॅलो नमस्कार. तर चला आज तुमच्यासोबत विदर्भाची अजून एक स्पेशल रेसिपी शेअर करते जी आमच्या इथे मोस्टली बनवली जाते पुष्कळ वेळा आणि ती आहे ही रेसिपी एकदम मस्त अशी आणि पोटभरीची. तर हा आहे आपला गोळा भात. तर हे इथे साहित्य दिलं आहे मी तुम्हाला. आपल्याला काय काय सामान लागणार आहे यासाठी ते सगळं तुम्ही ते बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. त्या पद्धतीने सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरू करूया. इथे मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. हे आपलं नॉर्मल जे आपण बेसन वापरतो तेच घ्यायचं आहे. खूप जाडसर किंवा खूप बारीक असं वगैरे काही घ्यायचं नाही आहे. नॉर्मल जे आपण बेसन वापरतो तेच घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत, काही वस्तू घालायच्या. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येते कोथिंबीर, गोडलिंबाची पानं, आल्याचा कीस घेतलेला आहे आणि मिरचीचे तुकडे घेतले आहे, ओवा आहे आणि थोडासा हिंग घालायचं आहे. तर हे सगळं ना पहिले याच्यामध्ये घालायचं. आता हे जे गोळे आपण बनवतो ना ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करत नाही. आता कसं आहे ना, मी हे सगळं वेगवेगळं घातलं आहे. तुम्ही ना काय करू शकता, खलबत्त्यामध्ये ना मिरची, गोडलिंब आणि आलं हे सगळं ना ठेचूनसुद्धा घालू शकता. आता ह्याच्यामध्ये ना मी 2 मोठे चमचे दही घातलेलं आहे. दही नॉर्मल आहे, फार आंबट किंवा फारसं गोड नाही आहे. थोडंसं तेल घातलेलं आहे. किंचित साखर घातली आहे. तुम्ही पिठी साखर घालू शकता किंवा नसेल आवडत नाही घातलं तरी चालतं. एकदम बेसिक मसाले. हळद घालायची आहे, लाल तिखट. आपण मिरची घातली आहे त्या अंदाजाने आपण लाल तिखट घालणार आहोत. आता हे सगळं घालून आपण ह्याला साईडला ठेवून देऊ, कारण आत्ता आपल्याला हे भिजवायचं नाही आहे. आधी आपल्याला आपला भात शिजवून घ्यायचा आहे. हिंग आवश्यक घाला आणि ओवा घाला, म्हणजे कसं आहे बेसन पचायला जड जाणार नाही. आता हे आपण असंच्या असं साईडला ठेवून देऊ. आता ह्याला काही करायचं नाही सध्या. आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे. 1-2 कप तांदूळ असेल हा. भिजत वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा. आता इथे फोडणीसाठी ना तेल घ्यायचं, तेलामध्ये मोहरी, हिंग घालायचं आणि हळद घालायची. आता तुम्ही याच्यामध्ये गोडलिंब पण घालू शकता. धुवून घेतलेला तांदूळ घालायचा, 2 मिनटं परतवून घ्यायचं. आता मी मुद्दाम असं जरा पसरट भांडं घेतलं आहे जेणेकरून आपले गोळे जे आहे ना ते वेगवेगळे व्यवस्थित बसतील आहेत, एकत्र गचका होणार नाही. 2 मिनटं चांगलं ह्याला भाजून घ्यायचा. मग याच्यात पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता पाणी कसं आहे ना, तांदूळ शिजेल इतका, म्हणजे जसं की 1 कप तांदूळाला 2 कप पाणी. तर मी थोडं किंचित जास्त घेतलं, कारण आपण ह्याला वाफेवर वगैरे काही ठेवणार नाही आहोत, डायरेक्ट असंच शिजवणार आहोत. आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि हे पाणी जेव्हा अर्ध होईल तेव्हा मग आपण आपली पुढची प्रोसेस करणार आहोत. आता याला चांगली उकळी येते आहे. तर आता हे अर्ध होईस्तोवर आपण ह्याला होऊ देऊया, तोस्तोवर आपण आपल्या गोळ्यांची तयारी करून घेऊया. आता हे जे गोळे आहेत ना ह्याला आपण भिजवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप जास्त ड्राय होतं तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता. आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे आणि तेल पण घातलं, त्यामुळे ह्याला जो ओलावा आहे तो पुरेसा आहे. जास्त आपल्याला ह्याला ओलसर करायचं नाही आहे. तर आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. पूर्ण बेसन पिठामध्ये हे सगळं चांगलं मिक्स होऊन जायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण ह्याचे हलके हलके गोळे बांधायला घेऊया. हे बघा असं ह्याला चांगलं मिक्स करून घ्या, म्हणजे की पीठ वेगळं राहणार नाही आणि मसाला एका साईडला होणार नाही. सगळ्या याला चांगला मिक्स होईल. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर किती व्यवस्थित हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता करायचं काही नाही, फक्त मुठीत घ्यायचं आहे, मूठ बांधायची आहे आणि हे गोळे आपले तयार आहे. हे बघा इनडायरेक्टली ना आपण हे मुठेच बनवलेले आहेत. तर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, हातात घ्यायचं आणि ह्याला खूप जास्त प्रेशर अप्लाय नाही करायचा, हलकंच दाबायचं, नाहीतर ते आतून कच्चे राहतील. हे बघा हलक्याने बांधून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण आपले सगळे गोळे बनवून घेऊया. आणि हे असंच पावडरसारखंच असतं, याला खूप जास्त ओलसर नाही पाहिजे. बघा आता पाणी जे आहे ते आपलं 90% आटलेलं आहे. आता या स्टेजला एक एक करून सगळे गोळे अशा पद्धतीने वेगवेगळे ठेवून द्यायचे. मंद आचेवर गॅस ठेवायचा, एकदम मंद आचेवर. ताटली ठेवायची आणि ताटलीवर पाणी ठेवायचं वाफेवर आणि ह्याला एकदम मंद आचेवर वाफेवर शिजू द्यायचं. 1-2-3 मिनिटांनी काढून बघायचं, खालून लागलं नाही पाहिजे म्हणून. आणि मग थोडंसं लागेल तर तुम्ही खालून ह्याला परतवून घेऊ शकता. फक्त लक्ष एवढं ठेवायचं की आपले गोळे जे आहेत ना ते तुटायला नकोत. बस ह्याला हलक्या हाताने असं करून घ्यायचं आणि ह्याला परत आपण वाफेवर ठेवणार आहोत. आता बघा तांदूळ जो आहे तो आपला चांगला शिजलेला आहे. फक्त जे गोळे आहेत ना त्याला आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे. तर आता ह्याला आपण परत झाकण ठेवूया. अजून एक 5-6 मिनटं ह्याला तसंच ठेवू, नंतर गॅस बंद करायचा आणि वाफेवरच 3-4 मिनटं राहू द्यायचं. आता बघा आपला जो गोळा भात आहे तो तयार झालेला आहे. ते बघा आपला जो भात असतो ना तो छान गोळ्यांना लागतो आणि गोळ्यांचा जो रंग असतो ना तो तुम्ही बघू शकता पहिले जसा होता आताचा बघा दोघींमध्ये फरक आहे. त्यामुळे जसं वाफल्यानंतर ना समजतं आपल्याला की आपले गोळे जे आहेत ते चांगले शिजलेले आहेत.
तर आता आपण ह्याचं प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे गोळे फोडल्यानंतर ना असे छान मोकळे मोकळे झाले पाहिजे, असे गचका नाही झाला पाहिजे याचा. ह्याच्यावर ना मस्त असं कढवलेलं तेल घालायचं आणि ह्याला कढी किंवा ताकासोबत खायचं. आता जसं नवरात्र सुरू आहे, आमच्या इथे धान्य फराळ असतो, तर कढी वगैरे चालत नाही, त्यामुळे आम्ही हे ताकासोबत खातो. खायला खूप छान लागतं, पोटभरीचं पण होतं. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.